भक्तीच्या बदल्यात देवाकडे मागणे म्हणजे व्यापार, असं प्रतिपादन देहूकर फड परंपरेचे आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज श्री गुरु कान्होबा महाराज देहूकर यांनी केलं। दमाणी नगर येथील गडदर्शन समाज मंदिरात हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे सवाळकर शिष्य मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित पंचदिनी कीर्तन महोत्सवाची सांगता रविवारी कान्होबा महाराजांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली। यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था, सुखदेव महाराज काळे, आमचं दैवत ग्रुप मित्रपरिवार आणि लोकसेवा बहुउद्देशीय मंडळाचं विशेष सहकार्य लाभलं। यावेळी बोलताना देहूकर फड परंपरेचे आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज श्री गुरु हरिभक्तपरायण कान्होबा महाराज देहूकर म्हणाले की देव हा भक्ताच्या आतील भाव पाहतो, बाह्य भाव पाहत नाही। भक्ती करताना भक्तानं देवाला जीव भाव अर्पण करावा लागतो। निष्काम भक्तीमध्ये शक्ती आणि सामर्थ्य आहे। भक्तीमुळं देवाला ऋणी करता येतं, असं ते म्हणाले। या प्रसंगी हरिनामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। गोपाळ काला गोड झाला असं म्हणत भाविकांनी काल्याचा प्रसाद आणि महाप्रसाद घेतला। या पंचदिनी नामसप्ताहासाठी श्री गुरु कान्होबा महाराज देहूकर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा नामसप्ताह यशस्वीरित्या पार पडला। माऊली महाराज बचुटे यांच्या मार्गदर्शनानं प्रेरणेनं उपस्थित आणि त्यांचे सगळे सहकारी, विशेष म्हणजे तरुण सहकार्य, सगळ्या सहकार्य सगळ्या क्षेत्रातले असणारे यांनी या उत्सवाचा प्रारंभ केला। अर्थात मला विचारूनच हे सगळं केलेलं आहे। अधिक मासाच्या या सांगतेच्या निमित्तानं उद्या पुरुषोत्तम मासाची सांगता होणार।